अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, जीवन जगण्याचे दोनच मार्ग आहेत. एक तर सहन करणे किंवा सामना करणे. या दोन्हीही परिस्थितीत स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत, हे विसरू नकोस. तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर, होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, अशी कमेंट करा. जेणेकरून तुमच्या जीवनात असणारे सर्व नकारात्मक शक्ती दूर होईल आणि स्वामींचा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद वाढेल. स्वामींचे तुमच्या जीवनात आगमन होईल. स्वामी म्हणतात, जीवन जगणं म्हणजे एक खडतर प्रवास आहे. त्यामध्ये जो टिकला तो नक्कीच पुढे गेला आणि ज्याने माघार घेतली त्याचं आयुष्य तिथंच संपलं. मार्ग स्वतः निर्माण करा. दोन्ही पाय तुम्हाला आहेत, हे मात्र विसरू नका. कारण वेळ, संधी आणि परिस्थिती ही नेहमीच प्रत्येकाला दोन चान्स देत असते आणि ज्याने या संधीचा उपयोग केला त्याने जीवन नक्कीच सोन्यासारखे केले आहे. कारण जो परिस्थितीशी दोन हात करतो आणि जो आलेल्या संकटातून आपला मार्ग तयार करतो, देव त्याच्या पाठीशी नेहमीच उभे असतात. सहन करणारा तुमची प्रगती पाहून खुंटत नाही, तर सहन करणारा तुमची प्रगती पाहून नव्याने काहीतरी शिकत असतो आणि आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करून आपला दिवस नक्कीच बदलतो. वेळ ही कधीच कायम राहत नाही. आज तुम्ही दुःखी आहात, आज तुमच्या घरामध्ये संकट आहे, पैसा नाही, आजारपण आहे, कोणीही साथ देत नाही. सर्व करून संकटात तुमच्यावर घाव करत आहे. परंतु घाबरू नका. वेळेला त्याचे काम करू द्या आणि काही कालावधी गेल्यावर तोही दिवस बदलणार आहे. जेव्हा चांगले दिवस येतील त्यावेळी मात्र तुम्हाला वाईट काळामध्ये मदत केलेली व्यक्ती आणि वाईट काळातून बाहेर काढलेल्या व्यक्ती यांना कधीही विसरू नका. कारण जो तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत होता तोच खरा तुमचा जिवलग आहे आणि तुमचा नातेवाईक आहे, ज्याने तुम्हाला संकटात पाहून तुमच्यापासून पळ काढला. तो कधीही तुमचा नाही आणि कधीही तुमचा होणार नाही, हे मात्र विसरू नका. स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार जीवन जगण्यासाठी तुम्हाला असे काही नाते महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला तुमच्या जीवनातून नकारात्मकतेकडून दूर करून सकारात्मक दिशेकडे घेऊन जातील. जीवन अनेकदा नकारात्मक आणि अडचणी घेऊन येत असते. अशा वेळी लक्षात ठेवा, सहन करण्याऐवजी त्याचा सकारात्मकतेने सामना करा, हेच महत्त्वाचे ठरेल. तुमचा दृष्टिकोन जर बदलला तर तुमच्याकडे येणारे संकेत तुम्हाला स्पष्ट दिसतील. ते संकेत तुमचा काळ बदलणार आहेत. ही वेळ तुम्हाला आता सोडायची आहे. जो कोणी आपल्या शांत मनाने, संयमाने आणि आपल्या विचारांच्या सकारात्मक बुद्धीचा, ऊर्जेचा वापर करून योग्य मार्गावर, स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालतो, तो त्यावेळी नक्कीच यशस्वी होतो आणि त्याचं आयुष्य सुधारले जाते. देव प्रत्येकाच्या सोबत आहे आणि तुम्ही तर स्वामींचे प्रिय भक्त आहात. तुमच्यावर संकट येणे आणि तुम्ही दुःखात राहणे हे स्वामींना मुळीच मान्य नाही. फक्त स्वामी तुमची परीक्षा घेतात, तुमचा दृष्टिकोन पाहतात, तुमची कर्तव्य दक्षता पाहतात. तुम्ही जर त्या संकटातून बाहेर निघण्याच्या अगोदरच तेथून पळ काढत असाल तर
देव कधीही तुमच्यासोबत राहत नाही हे मात्र विसरू नका. कारण जो संकटामध्ये ठामपणे तुमच्या सोबत असतो, तुमच्या वेळेला तुमच्या सोबत असतो, तो म्हणजे तुमचा आत्मा आणि परमात्मा. या दोनच गोष्टी तुम्हाला संकटातून बाहेर काढतात आणि तुमच्या वाईट वेळेमध्ये तुमच्या सोबत असतो. तो फक्त तुमचा दृष्टिकोन, तुमचा स्वाभिमान आणि तुमची कष्ट करण्याची तयारी. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जर काही साकार करायचे असेल तर ते सतर्कतेने स्वकर्तव्यावर करण्याची हिंमत ठेवा. कोणत्याही व्यक्ती तुमचे आयुष्य बदलण्यासाठी तुमच्या पुढे येणार नाही. प्रत्येकाला देवाने हात दिले आहेत, दृष्टिकोन दिला आहे, दृष्टी दिली आहे, बुद्धिमत्ता दिली आहे. त्याचा वापर करा. हे जग फक्त तुमचं सामर्थ्य पाहून तुम्हाला किंमत देते. तुमच्याकडे जर पैसा असेल तर हे जग तुम्हाला राजा म्हणते आणि जर तोच पैसा तुमच्यापासून दूर गेला तर त्यांच्यासाठी तुम्ही नक्कीच भिकारी बनत असता. हे मात्र विसरू नका. येथे माणूस कधीही बोलत नाही. येथे बोलतो तो फक्त पैसा आणि तुमची पतप्रतिष्ठा. त्यामुळे कष्ट करा, मेहनत करा, आपली पत उंचवा, पैसे जमा करा. पण पैसा आला तर माज करू नका, गर्वाने हरू नका. परंतु वेळ बदलणार आहे, संधी येणार आहे हे मात्र विसरू नका. सकारात्मक ऊर्जेने, स्वामींच्या साथीने काम करत राहा. वेळ बदलत असते, परंतु दिवस नेहमी तुम्हाला शिकवून जातात की आपलं कोण आणि परक कोण हे. ज्या दिवशी तुम्ही ओळखायला शिकाल त्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये संकटाचे वारे वाहणे बंद होईल. कारण संकटांना माहीत आहे की तुमच्यासोबत तुमचे स्वामी आहेत, तुमची साथ देत उभे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात काही साध्य करायचे असेल तर ते फक्त आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टी आणि आपल्या मनगटामध्ये कष्ट करण्याची ताकद ठेवा. बाकी सर्व तुमच्या हातामध्ये आहे आणि नंतर कष्ट करून योग्य तो मार्ग मिळवा. देव वेळ आणि संधी प्रत्येकाला देत असतो. त्या संधीचं सोनं करा. आलेल्या संकटातून बाहेर निघा. संधी तुम्हाला कधी आणि कुठल्या मार्गाने मिळेल ते शोधा आणि तुमच्या मनापासून संकटे दूर करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्ही फक्त तुमच्या आई वडिलांना तुमच्या संकटापासून वाचवण्यासाठी मदत करू शकता. परंतु संधी तुम्हाला आयुष्यभर रडवत असेल तर घाबरू नका. कारण स्वामी आता वेळ बदलणार आहे. प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा. स्वामींनी दिलेला मार्ग सोडू नका. बाकी सर्व देवावर सोपवून तुमच्या प्रयत्नांना करत राहा. तुमच्यासोबत स्वामी आहेत. वेळेनुसार स्वतःला बदला. ही काळाची गरज आहे आणि वेळेनुसार तुम्ही तुमचं मत बदलून कष्ट करत राहणार ही सुद्धा तुमच्या जीवनाची खरी कमाई आहे. आणि ज्याने जीवनात आपलं सर्वस्व कमावण्यासाठी सर्व कष्टामध्ये घालवले आहे त्याच्यासाठी येणारा दिवस हा नक्कीच सोन्याचा उगवत असतो. कष्ट करत राहा, मेहनत घ्या. कारण मेहनतीशिवाय तुमचे स्वप्न तुम्ही कधीही पूर्ण करू शकत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य, तुमच्या कुटुंबाचे आयुष्य बदलायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही हे मात्र विसरू नका. कारण देवसुद्धा
त्यांना साथ देतो. जे कष्ट मेहनत करतात, रात्रंदिवस प्रयत्न करून स्वप्न पूर्ण करतात. आजचा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.